नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आजची ही घटना तर डिटेलमध्ये सांगणारच आहे आपल्याला, पण त्या अगोदर एक गोष्ट अगदी काही सेकंदात तुमच्यासोबत बोलावी वाटते. मनुष्याच्या उत्क्रांतीचा जर इतिहास बघितला तर असं म्हणतात की मनुष्य हा आधी प्राणी होता आणि मग तिथून डेव्हलप होत होत आपण मनुष्य झालो. म्हणून आपल्याला मनुष्य प्राणी असं सुद्धा म्हणतात. म्हणजे प्राण्यांपासनं मनुष्याची उत्क्रांती झाली. पण आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडतात जे पाहिल्यावर एकतर असं वाटतं की मनुष्य अजून प्राणीच आहे, किंवा हा प्रवास आता उलट्या दिशेने सुरू झालाय की काय. म्हणजे प्राण्यांचा मनुष्य झाला, आता मनुष्याचा परत प्राणी व्हायला लागलाय की काय. अशा काही घटना आपल्या आजूबाजूला घडताना आपल्याला दिसून येतात. अशीच एक घटना अगदी अलीकडेच उघड झाली आहे. घटना तर अतिशय धक्कादायक आहे, पण ती ज्या पद्धतीने उघडी झाली आहे ते त्याहून जास्त धक्कादायक आहे. त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे सगळी घटना, त्याचा खुलासा कसा झाला, ते उघड कसं झालं, हे सगळं तुमच्या लक्षात येईल. एक तरुण, काही ठिकाणी त्याचं वय 23 आहे, काही ठिकाणी त्याचं वय 26 आहे. तर 23 ते 26 वयोगटातील एक तरुण आपल्या घरी राहत असे. घर म्हणजे त्याचं असं वाड्यासारखं घर असावं, कारण त्याचे इतर म्हणजे चुलत वगैरे सगळे हे त्या एकाच वाड्यासारख्या घरामध्ये राहत असावे. हा तरुण, ज्याला आपण आता विकृत मनोवृत्ती असं म्हणू शकतो, हा विकृत तरुण, या विकृताचं एक जनरल स्टोअर आणि डायपर्सचा त्याचा बिझनेस, ते डिपार्टमेंटल स्टोअर तो चालवत असे, याचा त्याचा बिझनेस होता. हे चालवत असताना आता तरुण वयामध्ये पुरुषांना किंवा युवकांना युवतींचं आकर्षण, युवतींना युवकांचं आकर्षण हे अगदी नैसर्गिक आहे. अपोजिट सेक्स बद्दल आकर्षण असणं यात काही जसं धक्कादायक असं काही नाही आहे, यामध्ये ते असतंच. पण जेव्हा ही गोष्ट किंवा हा नैसर्गिक गुण हा नात्यागोत्यांवर येऊन पडतो, त्यावेळी म्हटलं ती गोष्ट अनएक्सेप्टेबल म्हणजे अस्वीकार्य होऊन बसते. या विकृत तरुणाला एक वेगळाच भलताच नाद लागलेला होता. आपल्याच घरातल्या, आपल्याच नात्यातल्या मुली आणि स्त्रियांबद्दल याची विकृती दिवसेंदिवस वाढत चाललेली होती. त्या नादात याने असं काही केलं की जे ऐकून प्रथम दर्शनी तर विश्वास बसणं अवघड आहे. स्मार्टफोनचा जमाना, डिजिटल, प्रत्येकाच्या हातातच कॅमेरा आहे, त्यामुळे प्रत्येकच फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर आज बनलेले आहेत. यांनी त्या कॅमेऱ्याचा, त्या स्मार्टफोनचा वापर आपल्या विकृतीची जी एक सवय आहे तिला पूरक वापर त्याने स्मार्टफोनचा करायला सुरुवात केली. या महाभागाने घरातल्या बाथरूमच्या दरवाजाला कॅमेऱ्याच्या लेन्स एवढं एक छिद्र पाडलं. आता ते लहानसं छिद्र असल्यामुळे पटकन कोणाच्या ते लक्षातही येत नव्हतं. घरातली एखादी महिला जेव्हा आंघोळीसाठी किंवा बाथरूम यूज करण्यासाठी त्या बाथरूममध्ये जायची, त्यावेळी हा त्या छिद्रावरती बरोबर कॅमेरा मोबाईलचा बसवून व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन करायचा. हा सगळा प्रकार त्याने आपल्या घरातील चुलत बहिणीवरती केला सर्वप्रथम. ती तरुण वयातली मुलगी होती. ती बाथरूममध्ये आंघोळीला वगैरे गेली की हा मोबाईल फोन तिथे लावायचा आणि आतलं सर्व शूट करायचं. हिच्याप्रमाणेच घरातील इतरही महिला जेव्हा बाथरूम यूज करायला जायच्या तेव्हा तो अशाच पद्धतीने फोटो आणि व्हिडिओ त्यांचे काढायचा. हे फोटो आणि व्हिडिओ आता शूट तर केले, पण मोबाईलमध्ये ठेवले आणि कोणाच्या हातात मोबाईल गेला तर ते दिसू शकतं. म्हणून याने एक शक्कल लढवली. त्याने गुगल ड्राईव्हवरती हे व्हिडिओ आणि फोटो सेव्ह करून ठेवले, मोबाईलमधनं डिलीट करून टाकले. आता गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस ज्याने लॉग इन केलंय त्यालाच असतो, आणि ज्याच्यासोबत तुम्ही तो ड्राईव्ह शेअर करणार ऑफिशियली तुमच्या मर्जीने त्याला तो ॲक्सेस असतो. म्हणजे ऐकता आपण किंवा ज्याच्यासोबत शेअर केलंय ते त्या ड्राईव्हवरती जे काही ठेवले, जे काही आपण शेअर करू ते बघू शकतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. गुगल ड्राईव्ह आपण नेहमीच वापर करतो. आता काय झालं, या तंत्रज्ञानाच्या दुनियेमध्ये आपल्याला वाटतं की जे आपण वापरतो म्हणजे आपल्याला त्याची सगळी माहिती आहे.
हा भ्रम बऱ्याच लोकांना आहे. आता ज्यांना डिटेल माहिती आहे त्यांना सगळं माहिती आहे, पण जे फक्त काही युजर्स असतात त्यांना वाटतं की मला जे येतंय तेवढीच काय ते टेक्नॉलॉजी आहे, पण असं नसतं. आपण युजर्स आहोत, आपल्याला माहिती तेवढंच असतं जेवढं एखाद्या युजरला माहिती असायला पाहिजे. पण हे तंत्रज्ञान बनवणारे, ह्या टेक्नॉलॉजी बनवणारे, IT इंजिनियर्स, त्या कंपन्या, सर्व काही दोरखंड हा त्यांच्या हातात असतो. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. तंत्रज्ञानाच्या बाबतीत अज्ञान लोकांना हे पटकन कळत नाही. आता जेव्हा आपण गुगल ड्राईव्ह वरती अपलोड करतो काही टेक्स्ट फाईल असतील, वर्ड फाईल, एक्सेल, फोटो, व्हिडिओ, हे सगळे आपण अपलोड करतो आणि आपल्या पासवर्डने आपण त्याला ऍक्सेस करतो. हे जरी खरं असलं तरी त्या पुढचा भाग म्हणजे हे सगळं आपण त्या गुगलच्या स्वाधीन करतो, त्याच्या हातात देतो. त्याच्या हातात दिलेली गोष्ट गुगल पाहू शकणार नाही का? या बाबतीत असंच झालं. त्याने असे बरेच व्हिडिओ, फोटो हे सगळे त्या गुगल ड्राईव्ह वरती टाकले. आता आपण जेव्हा डेटा गुगल ड्राईव्हवर टाकतो, गुगलला त्याचा ऍक्सेस असतो. गुगल ते पाहतो, चेक करतो, सगळं करतो. आणि त्यात जर का काही ऑब्जेक्शनेबल असेल तर त्याच्यावरती गुगल ऍक्शन घेतो. ती ऍक्शन गुगलच्या मर्जीवरती. काय? गुगल ब्लॉक करतो, गुगल डिलीट करून टाकतो. आणि या महाभागाने केलेले जे प्रकार होते ते तर स्ट्रॉंगली ऑब्जेक्शनेबल होते, ते गुगलने डिटेक्ट केले. या सोबतच गुगलने अजून काही गोष्टी डिटेक्ट केल्या. फक्त स्वतःच्या घरातल्या महिलांचेच, बहिणीचे असे अश्लील व्हिडिओ, त्यासोबतच त्याने काही आजूबाजूचे शेजारचे लहान मुली त्यांचेही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले होते. हे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा त्याने गुगलवर टाकले होते. तेव्हा गुगलच्या लक्षात आलं की हे स्ट्रॉंगली ऑब्जेक्शनेबल कंटेंट आहे आणि हे गुगलला कळतं की हा व्हिडिओ हा दुसरा कोणीतरी बनवलेला आहे आणि तो ह्यानी गुगलवर टाकलाय आणि तुम्ही स्वतःच्या कॅमेराने बनवलेला व्हिडिओ आहे तो टाकलाय, हे गुगलला कळतं. तेव्हा गुगलने लगेच डिटेक्ट केलं की हा सगळा प्रकार ह्याच व्यक्तीने केलेला आहे आणि ते गुगल ड्राईव्हवर टाकलंय. गुगलने यात सगळ्यात मोठं पाऊल उचललं ते म्हणजे गुगलने सरळ, आता त्याने कुठनं अपलोड केलं, फोन, त्याचा IMEI नंबर, हे सगळं गुगलसाठी शोधणं, त्याचं लोकेशन शोधणं गुगलसाठी काहीच अवघड नाहीये. गुगलने ते शोधलं आणि त्या भागातील पोलीस स्टेशनला गुगलने ही सर्व उच्च अधिकाऱ्यांना ही माहिती देऊन टाकली. अधिकाऱ्यांनी ती माहिती बघितली, अनालिसिस केलं आणि सरळ त्या व्यक्तीचं लोकेशन, पत्ता काढून सरळ जाऊन त्याला ताब्यात घेतलं. त्याला ताब्यात घेतल्या घेतल्या पहिले त्याचा फोन जप्त केला आणि तो तपासला. त्याच्या फोनमध्ये हे सर्व काही मटेरियल जे होतं ते सापडलं, प्लस त्याचा गुगल ड्राईव्ह ऍक्सेस केल्यावरती त्या ड्राईव्हवरती पण हे सगळं सापडलं. म्हणजे गुगलने अतिशय अचूक माहिती दिलेली होती. हे सगळं ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्या महाभागाला पहिले अटक केली. अटक केल्यानंतर उडवाउडवीची उत्तर देण्याचा काही संबंधच नव्हता, कारण त्याचा फोन पोलिसांच्या हातात होता. त्या फोनमध्ये जे काय आहे, गुगल ड्राईव्हवर जे काय आहे ते पोलिसांच्या समोर होतं आणि मग तो पुरता फसला. ह्याची पुढची एक गंमत अशी माहिती हाती आली आहे की पोलिसांनी गुन्हा नोंदवताना कलम मात्र चुकीचं टाकलं. कलम पॉक्सोचं टाकायला पाहिजे होतं, कारण त्याने अल्पवयीन मुलीचे सुद्धा हे असे अश्लील फोटो वगैरे, पॉर्नोग्राफी ऍक्ट जो आहे त्या ऍक्ट अंतर्गत हा गुन्हा प्लस पॉक्सोचा गुन्हा हा दाखल व्हायला पाहिजे होता. असं समजतंय की पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यामध्ये काहीतरी त्यांच्याकडनं कलम टाकण्यात चुकलं असावं. त्यामुळे त्याला लगेचच जामीन मिळाला का काय अशी शंका आहे. तशी माहिती हाती आलेली आहे. पण नंतर कोर्टात ही केस गेल्यानंतर कलम ॲड करणं, कलम वगळणं ह्या गोष्टी होत असतात आणि पोलीस गांभीर्याने याचा विचार करून तशा प्रकारची कलमं किंवा गुन्हे दाखल त्याच्यावरती करतील अशी अपेक्षा आपण बाळगूया. पोलिसांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताबडतोब अटक केल्यानंतर लगेच पत्रकार परिषदेतनं सुद्धा याची माहिती दिली होती की कसं गुगलने याला ट्रेस केलं आणि गुगलने मग पोलिसांना ही माहिती कळवून त्या नालायकाला अटक करण्यात आलेली आहे. स्वतःच्या घरातील महिलांबद्दल चुलत बहीण, म्हणजे आपल्याकडे भारतात चुलत बहिणीला सख्या बहिणीपेक्षा कमी दर्जा नाहीये.
त्याचप्रमाणे जॉईंट फॅमिली ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी तर सख्खे आणि चुलत असा काही फरक नसतोच. आपल्या भारतात कित्येक जॉईंट फॅमिलीज आजही राहतात. तिथे सख्खा चुलत हा काही भागच नसतो. तिथे बहीण आणि भाऊ हेच प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तरी सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये चुलत बहिणी वगैरे यांना सख्ख्या बहिणीचाच दर्जा देण्यात येतो. पण असे जे काही विकृत नराधम असतात त्यांच्या अशा पराक्रमाने नात्यांना सुद्धा काळीमा फासतो आणि माणसाची विकृत वृत्ती ही सुद्धा समोर येते. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जनावराचा माणूस झाला, काही ठिकाणी आता माणसाचा परत जनावर होताना आपण बघत आहोत. हा प्रकार सुद्धा त्यातलाच एक असल्याचं दिसून येतं. हा पूर्ण प्रकार कानपूर मधला आहे. कानपूर मधली ही सर्व घटना आहे असं समजतंय. मित्रांनो, या बाबतीत तुम्हालाही व्यक्त व्हायचं असेल तर नक्की कमेंट करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.